छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 चं आयोजन या ठिकाणी होतंय। आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लखू माच्छी याचा मी स्वागत करतो आणि आपले दुसरे उमेदवार जागृती जतीन मायावंशी, भावेश व्रजलाल देसाई, किरण चिमनभाई पटेल, लक्ष्मी विशाल मोरे, अस्मिता संतोष भारी, दीपेश छगन राजपूत, माधुरी हरेश दोडी, अशोक पाल्या माची, रश्मिता राजू धोडी, सविता जयप्रकाश बुजड, सईद रशीद शेख, आशा अरुण फाटक, वरुण राजा राजेश पारेख, आदेश शिनवार धांगडा, कृपाली जितेंद्र पाटील, चंद्रकांत लक्ष्मण खुताडे, रेखा अतुल माळी, कीर्ती आनंद मेहता, शमी निजामुद्दीन पिरा, धर्मेश राजेंद्र माच्छी, स्नेहा वैभव मर्दे, बिजल बबला माच्छी, तन्मय शशिकांत बारी, आरती बाबू माच्छी, संतोष सोमा पवार। झाले काय? आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचं विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहे, त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो। हफीजू खान, संजय पाटील, मिलिंद मावळे, रमेश पाटील, पूजा धोडी, विजय, सगळ्यांना घेऊ का? विजय विनोद सोनी, सूरज जयस्वाल, संगीता माची, मिलन माची, अश्विनी माची, भाविन पारे, कमलेश शाह, लता धोडी, प्रियंका भरवाड, आशा हवलदार सिंग रजपूत, रुचिता ओजेश पाटील, विशाल माची, पंकज जयस्वाल, रवींद्र कोरे, संदीप चौबळ, दीपिका, दिलीप दुबळा, मिलिंद बारी, मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो, इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलंय त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे, वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उपस्थित आहेत। ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू दे। लाडक्या बहिणी इतिहास घडवतात, बरोबर ना? या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलं। लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मनं मोठी आहेत, मनं मोठी आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय, शुभेच्छा द्यायला आलोय। खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे। आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे, यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे। आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। यामध्ये अनेक लोक इच्छुक होते, डॉक्टर आपले अमित नहार होते,
मीर कुठे गेलं? मीरबाई होते, रवींद्र फाटक होते, एवढे लोक इच्छुक होते. अजून कोण होतं का? अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहे सगळे, त्यामुळे तुझी जीत पक्की आहे. हा खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, आता मी निकालावर नाही बोलणार, मी आता विकासावर बोलणार आहे. कारण निकाल मला माहीत आहे काय लागणार. निकाल 3 तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि 3 तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. विकासाची गंगा आपण आणली, एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे. परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार. पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगड